नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश काळंगे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। राज्यात गारठा वाढला, अवकाळीची ही शक्यता। राज्यात शेततळ्यांचे 41 कोटी 60 लाख रुपयाचे अनुदान वाटप। वस्त्र उद्योग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा, मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश। कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका। बाजारात तुरीला 9 ते 10 हजार रुपयांचा दर। आता पाहूया सविस्तर बातम्या। राज्यातील हवामानात बदल झाल्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले, तर दुसरीकडे नाशिकमधील काही भागात तापमान 10 अंशाच्या खाली पाहायला मिळत आहे। यामुळे काही भागात हवामान खात्याने थंडीत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर उत्तर भारतात थंडीचा कडा कायम आहे। यामुळे नागरिकांना अजूनही शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे। तर उत्तर प्रदेशात किमान तापमान 3 ते 5 अंशादरम्यान आहे, तर पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये 6 ते 10 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत मागील 4 शेततळे यामध्ये राज्यातील 23,524 शेततळ्यांना तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांनी परवानगी दिली आहे। त्यामुळे 6,072 शेततळे पूर्ण करण्यात आले आहेत। यासाठी सरकारने 41 कोटी 60 लाख रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राबवली जात आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे। एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण योजना आखण्यात आल्या आहेत। वस्त्रोद्योग व्यवसायाची एक दर्जेदार शृंखला निर्माण होण्यासाठी शेतकरी वस्त्रोद्योग घटक आणि रोजगार निर्मितीवर अधिक भर देऊन वस्त्रोद्योग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत। मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी पाटील म्हणाले की शेतीशी निगडीत असलेल्या तुती लागवड उद्योगातून शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी तुती ते रेशीम ही साखळी अधिक सोपी करून ती विकसित करावी, तसंच राज्यात रेशीम उद्योगाला अधिक चालना द्यावी, असेही पाटील म्हणाले। कांदा निर्यात बंदीचा फटका शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात चांगलाच बसला आहे। तर जानेवारीच्या सुरुवातीलाच कांद्याचे दर 3,500 रुपयांच्या पुढे होते, ते दर आता निम्म्याने कमी झाले आहेत। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। तर आता कांद्याला सरासरी बाजारात 1200 ते 1300 रुपयांचा दर मिळताना दिसतोय। यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे। सध्या बाजार समितीत तुरीची आवक अल्प प्रमाणात सुरू झाली आहे। यामुळे सध्या तुरीला दर मिळताना दिसतोय, पण पुढील आठवड्यात बाजारात तुरीची आवक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पण याचा दरावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे। तसंच तूर डाळीचे दर देखील वाढलेले आहेत, परंतु बाजारात तुरीची आवक झाल्यानंतर हे दर कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। सध्या तुरीला काही बाजार समितीत 9,000 ते 10,000 रुपयांचा दर मिळतोय, तर तुरीचा हमीभाव सरकारने यंदा 7,000 रुपये जाहीर केला आहे। तर आजच्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया। तसंच कृषी जागरणच्या वतीने 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाली। तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन तुमची नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकता। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कृषी जागरणच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसंच कृषीबाबतचे अपडेट घेण्यासाठी आमच्या फेसबुक, शेअरच्या पेजला नक्की लाईक करा। धन्यवाद।